Types of hair presented by Smita with Smita's Beauty World. An average human has around 5 million hair follicles all over his body. म्हणजे सरासरी माणसाच्या शरीरावर 5 मिलियन हेअर असतात आणि फक्त स्काल्पवर म्हणजे हेडवरती 1 लाख ते 1.5 लाख इतके हेअर फक्त स्काल्पवर असतात. तसेच हेअर हे संपूर्ण बॉडीवर असतात, म्हणजेच ऑल ओव्हर बॉडी ही हेअरने कवर असते. फक्त एक्सेप्शन म्हणजे आयलिड्स आहे, पाम्स ऑफ द हँड, द सोल्स ऑफ द फीट म्हणजेच पापण्यांच्या वरील स्किन किंवा भाग, हाताचे तळवे, पायांचे तळवे यांवर हेअर नसतात. तसेच हार्मोन्स, जेनेटिक्स यांचा हेअर ग्रोथवरती मोठा प्रभाव पडत असतो. तसेच हेअर हे फाईन स्ट्रँड टिश्यू असतात, म्हणजेच शरीरातील सूक्ष्म ऊतींपासून बनलेल्या पेशी असतात आणि त्यांचे रूपांतर हेअर फॉलिकल्समध्ये होते आणि ते स्किनच्या वर हेअरच्या रूपात वर येतात. यामध्ये वेगळे वेगळे भाग असतात किंवा मग वेगवेगळे टाईप्स असतात हेअरमध्ये. देअर आर 3 डिफरंट टाईप्स ऑफ हेअर: लॅन्युगो हेअर, व्हीनस हेअर अँड टर्मिनल हेअर. म्हणजेच 3 डिफरंट टाईप्सचे हेअर असतात: लॅन्युगो हेअर, व्हीनस हेअर आणि टर्मिनल हेअर. लॅन्युगो हेअर is very thin, fine, short, usually unpigmented downy hair that is sometimes found on the body of a fetus or covers the body of the newborn baby or unborn child. It is the first hair to be produced by the fetal hair follicle. म्हणजेच लॅन्युगो हेअर हे खूप पातळ असतात, फाईन असतात आणि शॉर्ट असतात आणि युजली असे हेअर हे पिगमेंटेड असतात. म्हणजेच अशा हेअरवर कुठलेही पिगमेंट नसतात. हे डाउनी हेअर असतात, म्हणजेच त्या फिटसच्या किंवा अनबॉर्न चाइल्ड किंवा न्यूबॉर्न बेबीच्या पूर्ण बॉडीला असे हेअर कवर करतात. त्यामुळे पूर्ण शरीरावरती ते पसरलेले असतात आणि हे डाउनी हेअर असतात. त्याचबरोबर हे हेअर फर्स्ट टाईम प्रोड्यूस होतात त्या फिटलच्या शरीरावरती किंवा त्या अनबॉर्न चाइल्डच्या शरीरावरती. म्हणजेच फर्स्ट हेअर टू बी प्रोड्यूस बाय द फिटल हेअर फॉलिकल. पहिले जे हेअर तयार होतात शरीरावरती त्यालाच आपण फिटल हेअर फॉलिकल्स म्हणून म्हणतो किंवा मग जे अनबॉर्न चाइल्ड आहे किंवा न्यूबॉर्न बेबीच्या शरीरावर पहिले जे हेअर तयार होतात त्यालाच लॅन्युगो हेअर असे म्हटले जाते. असे हेअर जे खूप पातळ असतात, सॉफ्ट असतात आणि अनपिगमेंटेड असतात. त्याचबरोबर ते बाळाच्या किंवा त्या बेबीच्या शरीराला पूर्णपणे कवर करत असतात. Venus hair. Venus hair is the fine, short, thin, fluffy hair which covers most part of the body. It can be seen clearly on the faces of women. The growth cycle of Venus hair is different from the growth cycle of terminal hair. At puberty, androgen hormones cause much of the vellus hair to turn into terminal hair and stimulate the growth of new hair in the armpit and द प्युबिक एरिया. विलस हेअर जे असतात ते एकदम फाईन असतात, म्हणजे लहान असतात, पातळ असतात आणि फ्लपी असतात. तर असे हेअर जे आहे ते मोस्ट पार्ट ऑफ द बॉडीला कवर करतात, म्हणजे बहुतेक शरीरावरील भाग या केसांनी कवर असतो. आणि महिलांच्या फेसवर जे केस असतात ते विलस हेअर असतात, ते एकदम पातळ आणि फ्लपी असतात. ते आपण वुमनच्या फेसवर किंवा महिलांच्या फेसवर, चेहऱ्यावर पाहू शकतो. त्याचबरोबर जी विनस हेअरची जी हेअर ग्रोथ आहे किंवा हेअर ग्रोथ सायकल आहे ही टर्मिनल हेअरपेक्षा डिफरंट असते, वेगळे असते. प्युबर्टी असेल किंवा मग अँड्रोजन हार्मोन आहे, हे विलस हेअर जे आहे यासाठी जबाबदार असतात. म्हणजेच विलस हेअरला टर्मिनल हेअरमध्ये बदलण्यासाठी किंवा कन्वर्ट करण्यासाठी प्युबर्टी किंवा अँड्रोजनसारखे हार्मोन्स जबाबदार असतात. त्यामुळे जे विलस हेअर जे टर्मिनल हेअरमध्ये बदललेले आहेत त्यामुळे तिथे स्टिम्युलेट होते, उत्तेजना मिळते हेअर ग्रोथला आणि त्यामधून आर्मपीट किंवा प्युबिक एरियासारख्या ठिकाणी जे नवीन हेअर ग्रोथ तयार होते किंवा न्यू हेअर ग्रोथ होते तर यालाच टर्मिनल हेअर असे म्हणतात. म्हणजेच विलस हेअर हे टर्मिनल हेअरमध्ये या प्युबर्टी आणि अँड्रोजन हार्मोन्समुळे बदलत असतात.
Terminal hair. Terminal hair is longer, coarser hair found on the head, on the faces of men, on ears and eyebrows, on the arms, legs and chest, and in the pubic region. म्हणजेच माणसाच्या किंवा पुरुषाच्या चेहऱ्यावर, कानावर, डोक्यावर किंवा भुवयांवर, हातावर, पायांवर आणि छातीवर, त्याचबरोबर प्युबिक रिजनमध्ये जे केस असतात त्यांना टर्मिनल हेअर म्हणतात. कारण ते खूप असे खडबडीत लांब असे हेअर असतात आणि जे पुरुषांच्या शरीरावर असतात. त्याचबरोबर टर्मिनल हेअर हा एक केसांचा प्रकार आहे. म्हणजे असे केस हे जाड असतात, लांब असतात आणि असे केस पुरुषांच्या स्काल्पवरती आढळतात. त्याचबरोबर यांना नेहमीच्या बोलचालच्या लँग्वेजमध्ये पीज फज असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर जी प्युबर्टी आहे किंवा मग अँड्रोजेनिक हार्मोन आहे, याच्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये बदल होतो आणि त्या किंवा मग जे ह्याच्यामध्ये जर वाढ झाली म्हणजे प्युबर्टी आणि अँड्रोजेनिक हार्मोन्स लेवलमध्ये जर वाढ झाली तर यामुळे जे विलस केस आहे किंवा विलस हेअर आहे हे टर्मिनल हेअरमध्ये बदलून जातात किंवा कन्वर्ट होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कोर्सर, लॉंगर असे हेअर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जो प्युबिक एरिया आहे हा खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे म्हणजे जसं की बगलाचा भाग आहे, ॲक्झिलरी ज्याला केस म्हणतात, तर अशा ठिकाणी ॲक्झिलरी हेअर विकसित होतात. म्हणजेच प्युबिक आणि ॲक्झिलरी जे हेअर आहे हे पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये असतात. ज्या प्रमाणात म्हणजे काही प्रमाणामध्ये स्त्रियांच्या शरीरावरती जास्त प्रमाणात विलस हेअर आढळून येतात आणि पुरुषांच्या शरीरावरती टर्मिनल हेअर आपल्याला ग्रोथ झालेली त्यांची पाहायला मिळते. म्हणजेच पुरुषांमध्ये चेहऱ्याचे केस आहे, छातीचे केस आहे, पोटाचे हेअर, पाय आणि हातावरील जे हेअर आहे हे टर्मिनल हेअर असतात आणि अशा ठिकाणी टर्मिनल हेअर आढळून येतात. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये पूर्ण बॉडीवरती विलस हेअर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच टर्मिनल हेअर हे विलस हेअरपेक्षा थिक असतात, लाँग असतात आणि डार्क असतात. कोर्सर हेअर असतात जे टर्मिनल हेअर असतात.